नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त व अक्षय तृतीयेनिमित्त या ठिकाणी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं बक्षिसाची रचना कशी, हे मैदान कशा पद्धतीनं तयार करण्यात आले आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चलाच मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. रुपेश श्रीरंगवीर मौजे नरे. मौजे नरे. दादा काय सांगाल, हे नरेगाव कुठून कुठं आहे म्हणजे नक्की एक्झॅक्ट ह्या नरेगावात यायचं म्हटलं तर कुठून कसं यायचं आहे? नरे गावात यायचं म्हटलं तर बोर तालुक्यापासनं 10 किलोमीटर अंतरावर माळवाडी फाट्यापासनं एक 4 किलोमीटर अंतरावर नरेगाव आहे. बरं, आणि इकडनं हायवेवरनं यायचं म्हटलं तर? हायवेवरनं यायचं म्हटलं तरी कापूरवळपासून 10 किलोमीटर माळवाडी फाटा, तिथून 4 किलोमीटर नरे. बरं दादा काय सांगाल, हे मैदान किती तारखेला संपन्न होते आणि कशानिमित्त हे मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं? हे मैदान काळभैरवनाथ यात्रेनिमित्त अक्षय तृतीयाचं निमित्त साधून हे मैदान 13/5/2026 रोजी हे मैदान मौजे नरे येथे संपन्न होत आहे. बरं, नरेमध्ये कुठं फाटी ही? नरेमध्ये नरेगावात धरणाकडेला ही फाटी आहे. बरं, तर दादा मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाच्या परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. बरं, आपल्याला कधी पाहायला मिळेल ही? मैदानाची परवानगीची प्रोसेस ही तुम्हाला 1-2 दिवसात पाहायला भेटेल. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, हे मैदान महाराष्ट्र बैलगाडी संघटना व भोर तालुका बैलगाडी संघटना अध्यक्ष यांच्या नियमानुसार होईल. बरं, या मैदानासाठी कशा पद्धतीने तुम्हाला कोणी सहकार्य केले? हे मैदानाबद्दल आम्हाला भोर तालुक्याचे अध्यक्ष संतोष शिवदरे यांनी विशेष सहकार्य केले आहे. बरं दादा, मैदानाचं स्वरूप कसं आहे? आदत आहे का ओपन आहे का दुसरा आहे? मैदानाचं सर्व एक बैल एक आदत म्हणून. बरं दादा, मैदानाच्या बक्षिसाची रचना सांगा प्रथम ते शेवट. मैदानाचे बक्षीस रचना 1 ते 7 क्रमांकापर्यंत बक्षीस आहे. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 41, तृतीय क्रमांक 31, चतुर्थ 21, पंचम 11, 6वा क्रमांक 7 आणि 7वा क्रमांक 5 आणि प्रत्येक क्रमांकाला प्रत्येकी 2 डाली आहेत. 1 ते 7. 1 ते 7 क्रमांकाच प्रत्येकी 2 डाली. बरं, प्रवेश फी किती? प्रवेश फी 600 रुपये. बरं, आणि त्याचबरोबर दादा क्वार्टर फायनल होणार आहे का? क्वार्टर फायनलला बक्षीस रचना कशी आहे? या मैदानात क्वार्टर फायनल बी होणार आहे. प्रत्येकी मानधन 1000 रुपये आणि डाली किती? एक आहे. बरं, आणि ह्या मैदानाची लॉट कधी काढली जातील? ह्या मैदानाचे लोक 12 तारखेला आदल्या दिवशी काढली जाते. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? या मैदानाचं समालोचन मयूर तळेकर आणि प्रवीण गाठे. बरं, त्याचबरोबर खाली झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडापंच म्हणून कालीजाप्पा गाठे. बरं, आणि खाली सुट्टीला पट्टी असणार आहे? हो, पट्टी असणार. आणि लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्हवर. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून गाव कमिटी म्हणा, अटी असलं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना. बरं, अटीतटीचा निकाल झाला तर अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांच्याकडे निकाल दिला जाईल. बरं, या मैदानाचं लोकेशन वगैरे आपल्या मार्फत सगळं शेअर केलं जाईल ना? हो, शेअर केलं जाईल. बरोबर, तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. पहिलवान मनोज उद्धवगोळे, बरं. राहणार नरे. बरं दादा, काय सांगाल, तुमच्या गावामध्ये जी धरणाच्या कडेला फाटी आहे नरे गावामध्ये, त्या फाटीवरती भव्यदिव्य असं मैदान संपन्न होत आहे, तर ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? इथं किती मैदान होऊन गेलेत? यापूर्वी या पाठीवर 2 मैदानं झालेली आहेत. बरं, पहिलं मैदान कधी झालं आणि कसलं झालं होतं? स्वरूप काय होतं? आदत का ओपन होतं? पहिलं एक ओपनचं मैदान बंदीच्या पूर्वी झालं होतं. बरं, आणि बंदी झाल्यानंतर 2023ला एक आदत बैलचं मैदान इथं झालेलं आहे. बरं, आणि किती गाड्यांनी सहभाग नोंदवला होता या ठिकाणी? 180 गाड्यांनी सहभाग नोंदवला होता यापूर्वीच्या. किती सालात झालं ती? 2023 झाला होता आणि त्यानंतर आत्ताच संपन्न होत आहे. हो. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान हे एकदम मऊ माती आहे
आणि थोडी नॉर्मल उराटी आहे. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण फाट्या 10 आहेत. बरं, फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 12.5 ते 13 फूट. बरं, आणि तुम्ही आदतचं मैदान घेते त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे? 600 फूट पल्ला आहे. परफेक्ट टेपने मोजलाय? हो, टेपनी मग खाली एका वेळेस सुट्टीला किती गट थांबू शकतात? 10 गट एका टायमिंगला थांबू शकतात, तेवढा जागा आहे. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 ते 300 फूट आहे. बरं दादा, आता ही मैदान सपाटीवरती म्हणजे आजूबाजूला काय झाडं नाही, नुसतं मोकळं पटांगणच आहे. हो. तर बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? आपली पाठी धरणाजवळ असल्याने भरपूर मोठं पटांगण आहे. येताना सर्व झाडांची संख्या थोडी कमी आहे, त्यामुळे येताना सर्वांनी शेडनेट घेऊन यावे. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50%. 50% बॅरिकेड. त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? करण्यात आलेली आहे. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, लाईटचा पोल, त्याचबरोबर वीर, असं काय आहे का? काही नाही आहे. या मैदानामध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी आहेत किंवा अडीअडचणीत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून योग्य तो खबरदारी घेऊन बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, अपघात होणार नाही, याची सगळी खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील का? हो. त्याचबरोबर आपण पाहतोय आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे, उन्हाळ्याची तीव्रता तर खूप आहे, मात्र हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाचे अपडेट आपल्यामार्फत योग्य त्यावेळी बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ग्रुपवरती प्रसिद्ध केल्या जातील का? हो. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे म्हणजेच 13 मे रोजी, हो. त्या दिवशी समजा अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल दादा? बैलगाडी मालकांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोहर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो. जी मैदानाची तुम्ही बॅनर जाहीर केले होते त्या बॅनरवरील बक्षिसाची रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना संपूर्ण मिळणार का? हो. या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. बरं, तर दादा आता हे मैदान एक्झॅक्ट कुठे आहे? तर गावामध्ये आल्यानंतर ह्या मैदानाकडे ह्या पटांगणात यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते आहेत 4 व्हीलर येण्यासाठी? 4 व्हीलर येण्यासाठी गावातून माळवाडी फाट्यावरतून आल्यानंतर रोड आहे, नरे स्मशानभूमीपासून लेफ्ट घेतला की डायरेक्ट मैदानावरतीच गाडी. बरं, तिथं तुमच्या मार्फत योग्य ते सूचना फलक आणि निशाण्या लावल्या जातील का? हो. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाडी मालकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि वेळेत आपल्या गाडीची नोंद करून घ्यावी. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव प्रतीक गोळे, राहणार नरे. बरं दादा, काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल? सगळं नियमावर, अटीच्या नियमावर सगळं मैदान पूर्ण पार पडेल. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी मैदान सकाळी सुरू झाल्यानंतरनं ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस मैदानाच्या नियम अटींचा प्रथम पुकार दिला जाईल आणि त्यानंतरच मैदान चालू होईल? हो, प्रथम पुकार दिल्यानंतर मैदान हे सुरू होईल. बरं दादा, आदतचं मैदान घेताय तर आदतच्या दाताच्या संदर्भामध्ये काय सूचना आहे बैलगाडी मालकांना सांगा आता? ज्या आदतचा दात हालतोय, पडायला वगैरे आलाय, त्यांनी इथं लाईव्हला पहिलं दाखवायचं आणि त्यानंतरच पळवायचं आदत? त्यानंतरच पळवायचं, नाही तर निकाल त्याला दिला जाणार नाही, दाखवलं नाही तर. बरं, त्याचबरोबर आता दादा, या मैदानातल्या ज्या नियम अटीत त्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने ज्या आदतच्या मैदानाच्या संदर्भात घालून दिल्यात त्या सगळ्या इथं लागू असतील का? सर्व अटी इथं नियम सर्व लागू असतील. दादा, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय? त्यांना चाल दिली जाईल पुढं. बरं, आणि जर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? त्यांनी संगनमत करायचं बैलगाडी मालकांनी, आणि त्यांनी जर संगनमत नाही केलं तर त्यांना चिठ्ठी ओढून 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. बरं, संगनमत करण्यासाठी. संगनमत. बरं, त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बाद केली जाईल? हो, बाद केली जाईल. आणि चालकावरती काय कारवाई केली जाईल? मैदानात पूर्ण दिवसभर तो बॅन राहील. बरं, तर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? तिला रक्कम आणि निकाल काहीच तिला भेटणार नाही. त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल दादा? संघटनेप्रमाणेच काय असेल नियम त्या नियमानेच होईल. बरं, त्याचबरोबर दादा, लॉबी टचचा निर्णय कसा असेल? संघटनेचा नियम जास्त. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय असा आहे, लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल?
हो बाद केली जाईल. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांनी इथं सगळ्यांनी उत्सुकतेने येऊन आपला खेळ इथं दाखवावा. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील आवाजाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे सुप्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर आहेत, विंगकर. मयूर शेठ नमस्ते. नमस्कार. मयूर शेठ, तुम्ही आज नरे मैदानाची पाहणी केली. कशा पद्धतीने आयोजकांनी फाटी तयार केली आणि या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. अक्षय तृतीयेचं औचित्य साधून या मैदानाचं आयोजन नियोजन करून आयोजक कमिटीने एक आदत एक बैलाचं मैदान या ठिकाणी घेतलेलं आहे. या अगोदर सुद्धा या ठिकाणी या मैदानावरती 2 मैदानं झालेली आहेत, एक बंदीच्या आधी आणि एक नंतरनं बंदी उठल्यानंतरनं आदतचं मैदान याच फाटीवरती आहे अशा परिस्थितीमध्ये झालेलं आहे. त्याच धर्तीवरती या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. याची बैलगाडी मालकांनी चालकांनी नोंद घ्या. फाटी आपण पाहिलेली आहे, ड्रोनद्वारे सुद्धा आपण फाटीची आपण कशा पद्धतीने फाटी पाहू शकताय. मैदानात कुठल्याही प्रकारची अडचण तरी अशी मला तरी वाटत नाही. बैलगाडी मालकांना पाळण्यासारखं राणे, आदतचं राणे 750 फुटाचा पल्ला आहे. बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर या ठिकाणी नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आहे, जेणेकरून आपल्याला लॉट आदल्या दिवशी काढता येईल. मैदानाचा फायनल आपल्याला बरोबर 4:30 वाजता 5 वाजता या ठिकाणी घ्यायचा आहे. सगळे लवकर घरी जातील यासाठी बैलगाडी मालकांनी सहकार्य करून कमिटीला सहकार्य करायचं आणि नोंदीसाठी भरघोस असा प्रतिसाद द्यायचा आहे. चालते, धन्यवाद. धन्यवाद.